संगते झाले आमोचे निश्चंते आमोचे निश्चंते झाले आमोचे निश्चंते तुझे संगते झाले आमोचे निश्चंते झाले आमोचे निश्चंते झाले आमोचे निश्चंते तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती तुझे संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुझे संगती झाली आमुची निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरी चरणानंदाचे चरणानंदाची दुसरी चरणानंदाची गर्भादाने कलेचा विस्तार गर्भादाने कलेचा विस्तार गर्भादाने कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना
अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्कान्ततेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत आजच्या आपल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून तुकोबाराय गोपाळ हे भगवंताला तुझ्या संगतीत आमची काय स्थिती झाली ती स्थिती या अभंगातून तुकोबाराय प्रगट करतात। आपलं हे काल्याचे कीर्तन आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, आपण जो जो काय उत्सव करत असतो त्याची परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनाने करतो। काल्याचं कीर्तन झालं की उत्सव संपला। काला हा समाप्तीचा निदर्शक आहे। दुसरा महत्वाचा भाग असा, काला हा परिपूर्णतेचा द्योतक आहे। आणि तिसरा विशेष महत्वाचा भाग असा, काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला प्रसाद देणार आहे। भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ म्हणजे आजचं कीर्तन हे त्रिवेणी संगमात्मक आहे। परिसमाप्ती, परिपूर्णता आणि परिप्रसाद। कोणी म्हणेल मग आजचा कार्यक्रम जर प्रसादाचाच असेल तर येऊ द्या लवकर। 7 दिवस आम्ही इथेच अडकून पडलेलो होतो, रविवारची काय आमची मोकळी कामं करायची असतात, येऊ द्या तो प्रसाद लवकर। तर तो प्रसाद सेवन करण्याची रीत सांगितलेली आहे। तो तसा सेवन करता येत नाही आणि तसा जर सेवन केला तर तो प्रसादही होत नाही। तसा जर सेवन केला तर ते मुरमुरे खाल्ले दहीलाया खाल्ले असं होईल। हॉटेलमधून भेळभत्ता खाणं काय, ह्या दहीलाया खाणं काय फरक नाही। मग दहीलाया काला याला प्रसादत्व केव्हा येतं? अगोदर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं असतं, ते श्रवण करायचं असतं, त्यानंतर त्याला प्रसादत्व येतं। जशी ती सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय तो शिरा प्रसाद होत नाही। एरवी तो शिरा, पण त्या पूजेतून आल्यानंतर तो प्रसाद होतो। तसं दहीलायाचा काला हा प्रसाद म्हणून आपल्याला जो प्राप्त होणार आहे, तो अगोदर त्याची कथा गायल्यानंतर, श्रवण केल्यानंतर त्याला प्रसादत्व प्राप्त होणार नाही। मी म्हणतो असं नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, आम्ही तो गोपाल काला सेवन करू, पण केव्हा? अगोदर भगवंताच्या चरित्राचा अनुवाद करू
आणि नंतर तो काला सेवन करू असं तुकोबाराय म्हणतात. हेती अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला देऊ करोनी गोपाळ काला देऊ हेती अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला देऊ करोनी गोपाळ काला देऊ. तुकोबाराय म्हणतात हेची अनुवाद सदा सर्व काळ करुनी गोपाळ काला सेवू. अनुवाद करुनी गोपाळ काला सेवू म्हणून अगोदर आपल्याला तो अनुवाद करायचा आहे. अनुवाद कशाला म्हणतात? नंतर ते कथन करणं. अनु म्हणजे पश्चात, नंतर ते कथन करणं याचं नाव अनुवाद. अगोदर ऋषीमुनींनी साधू संतांनी ते गायलेलं आहे आणि त्यांनी गायलेलं ते आपण आता पुन्हा सांगायचं याचं नाव अनुवाद. म्हणून तो अनुवाद आपण करायचा आणि नंतर तो काला सेवन करायचा. हेची अनुवाद सदा सर्व काळ करुनी गोपाळ काला सेवू म्हणून ते चरित्र अगोदर आपल्याला सांगायचं आहे आणि मग हा काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही म्हणाल मग आता ते कोणतं चरित्र सांगणार? तर त्याचाही निर्देश तुकोबारायांनी केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात ते चरित्र उच्चारावं देवाने जे गोकुळात केलेलं आहे ते चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. देवाने गोकुळात जे चरित्र केलेलं आहे ते आजच्या प्रसंगी सांगावं. गोकुळात चरित्र सांगावं म्हणजे कोणाचं चरित्र सांगायचं? गोकुळात जो देव होता त्याच सांगायचं. तर गोकुळात कोण होता? कृष्ण गोकुळी जन्मला म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं हे पहिलं नक्की झालं. त्याचं कोणतं सांगावं? तर ते चरित्र उच्चारावे. ते म्हणजे गोकुळी केले ते, त्याने गोकुळात जे केलेलं आहे ते चरित्र सांगायचं आहे. भगवंताचं चरित्र 3 विभागात साठवलेलं आहे. पहिला कालखंड आहे गोकुळातला, दुसरा कालखंड आहे मथुरेतला आणि तिसरा कालखंड आहे द्वारकेतला. एकूण कृष्णावताराचा कालखंड 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचा कालखंड कृष्णावताराचा आहे. पहिली 11.5 वर्ष भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते. जन्मानंतरची पहिली 11.5 वर्ष भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते. नंतर अक्रूर न्यायला येतो, तो भगवंताला बलराम दादाला घेऊन मथुरेला जातो. हा दुसरा कालखंड. मथुरेमध्ये भगवंताने जाऊन काय केलं? मारामाऱ्या केल्या. मारामाऱ्या म्हणजे कंसाला मारलं, चानुराला मारलं, मुष्टिकाला मारलं. कंसाने जे पोसलेले असुर होते, राक्षस होते, देवाने मथुरेत जाऊन त्यांना संपवलं. ते 11.5 वर्ष मथुरेमध्ये भगवान राहिले. 13.5 वर्ष राहिले. 11.5 वर्ष गोकुळात, 13.5 वर्ष मथुरेत. आणि मग तिथून जरासंधाच्या 17 वेळा स्वाऱ्या ह्या का होत आहेत हे उग्रसेनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर भगवंताने उग्रसेनाची समजूत काढून सांगितलं, मी इथे आहे म्हणून जरासंध त्रास देतो आहे. मी इथे जर नसलो तर तो त्रास देणार नाही. पण उग्रसेन म्हणला नाही, मला त्याची फार भीती वाटते. भगवान म्हणतात, मी इथे नसल्यावर तो त्रास देणार नाही. जर तुम्हाला त्रास दिलाच तर फक्त मला एक मिस कॉल द्या की मी त्याच क्षणात येईल आणि त्या जरासंधाचं पारिपत्य करीन. अशी भगवंताने उग्रसेनाची समजूत काढली आणि मथुरा सोडली आणि समुद्राकडे जागा मागून घेऊन द्वारकापुरी वसवली. रचियेला गाव सागराचे पोटी. समुद्राकडे जागा मागून घेऊन द्वारकापुरी वसवली आणि भगवान तिथे राजे झाले.
गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. तर असं राज्य भगवंताने जे द्वारकेमध्ये केलं ते 100 वर्ष केलं आणि अतिशय उत्तम केलं. किती उत्तम ते राज्य केलं. त्या राज्याचा गौरव जगद्गुरु तुकोबरायांनी अर्ध्याच चरणात केलेला आहे. किती उत्तम ते राज्य केलं द्वारकेचं. काही चिंता कोणा नाही कोणे विशी करी द्वारकेशी राज्य देव. देव द्वारकेशी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कोणे विशी. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच चिंता नव्हती. असं राज्य भगवंताने द्वारकेमध्ये केलं आणि ते फक्त 5 वर्ष नाही 100 वर्ष केलं. म्हणून सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे, आपणही आता सत्ता आपल्याकडे आलेली आहे तर असं राज्य करा की कोणालाच चिंता राहू नये आणि कशाचीच राहू नये. विठ्ठल असा एकूण 125 वर्षाचा कालखंड कृष्णावताराचा. 11.5 वर्ष गोकुळात, 13.5 वर्ष मथुरेत आणि 100 वर्ष द्वारकेत. तर या 3 कालखंडापैकी काला जो केलेला आहे भगवंताने तो फक्त गोकुळात केलाय. मथुरेत गेल्यावर काला केला नाही की द्वारकेत गेल्यावर काला केला नाही. गोकुळात तो केलेला असल्यामुळे तो का केला, कोणाबरोबर केला, देवाने त्याच्यातून काय साधवलं आणि आज तुम्ही आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज काय. मला एक नेहमी जाणवतं, प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी काल्याचं कीर्तन केलं जातं आणि काल्याच्या कीर्तनाने समारोप केला जातो. तर संतांनी आपल्या पूर्वजांनी ही पद्धती का घालून दिली? यात काय संतांचा नेमका उद्देश आहे की काल्याचं कीर्तन करायचं आणि समारोप करायचा? एरवीचे कीर्तनकार स्वतंत्र आहेत हो. पहिल्या 7 दिवसाचे कीर्तनकार स्वतंत्र आहेत. आपल्या इच्छेप्रमाणे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही अभंग घेऊ शकतात आणि कोणत्याही अभंगावर कीर्तन करू शकतात. आणि मध्ये तुम्ही काही सांगा म्हटले तर ते सांगू शकतात. इतर कीर्तनकार स्वतंत्र आहे. आपल्या इच्छेप्रमाणे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही अभंग घेऊ शकतात आणि कीर्तन करू शकतात. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की तो बुवा स्वतंत्र नाही, तो बांधलेला आहे. कशाने? या उपरण्याने नाही, तो या सांप्रदायिक नियमाने बांधलेला आहे की त्याने गोकुळातलं चरित्र सांगायचं आहे आणि काल्याचं कीर्तन करून समारोप करायचा आहे. तर काल्याच्याच कीर्तनाने समारोप का करायचा याचं मार्मिक रहस्य मी आपल्याला शेवटी काल्याचा विषय सांगताना सांगेन. तर काल्याच्याच कीर्तनाने समारोप का करायचा, संतांनी पद्धत का घालून दिली, हा विषय मी शेवटी काल्याचा विषय सांगताना सांगेन. तूर्त अभंगाचा भावार्थ संपू. तुकोबाराय गोकुळातलं चरित्र सांगावं असं म्हणतात, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगणारा अभंग आज सेवेला घ्यावा लागतो. म्हणून बालक्रीडेचे अभंग, काल्याचे अभंग आणि गवळणीचे अभंग या 3 सदरातले अभंग आज सेवेला घेता येतात. म्हणून यापैकी जे काल्याचे अभंग आहेत त्यातील हा एक अभंग आज मी आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. अभंग असा आहे: तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ या अभंगातून देवाला तुझ्या संगतीत आमची काय स्थिती झाली हे सांगतात. भगवंताने अवतार जो घेतला त्याची 3 प्रयोजन: परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुष्टांचं निर्दळन, भक्तांचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना, हे 3 देवाचे उद्देश अवतार घेण्याचे. तर या दृष्टीने कृष्ण अवतार हा घेतल्यामुळे कृष्ण अवतारात दुष्टांची फार परिस्थिती गंभीर झालेली होती. भयानक परिस्थिती निर्माण केली होती कंसाने. कशी परिस्थिती निर्माण केली होती? नामदेवरायांनी जन्माच्या अभंगात 3-4 चरणातच ती कंसाची परिस्थिती भयानक कशी त्यांनी केली होती सांगितलेलं आहे. पापी जे अभक्त दैत्य ते मातले,
धरणशी झाले ओझे त्यांचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्व, न पूजिती देवा कोणी एक, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या बेने. अशी परिस्थिती कंसाने त्यावेळेला निर्माण केलेली होते. नामदेवरायांनी शब्द घातलाय माजले, माजलेले होते, माजले. त्यांनी काय केलं? दिधलासे त्रास कोणाला? ऋषी मुनी आणि सर्व. ऋषीमुनींना दिला, सर्वांना दिला. इतका त्रास दिला साहेब. पूजाही कोणी करायची नाही, देवाची पूजाही करायची नाही. देव उचला आणि समुद्रात नेऊन टाकायचे. आता काही लोक सांगतात असे काही संप्रदाय निर्माण झालेले आहेत, त्यांनी घुसखोरी आपल्या महाराष्ट्रातही केलेली आहे. ते म्हणतात देव उचला आणि समुद्रात नेऊन टाका, देवपूजा करायची नाही. समजायचं कंसच या रूपाने परत आलाय की काय कोणास ठाऊक. न पूजिती देवा कोणी. इतका धाक त्यांनी निर्माण केला होता की पूजा कोणी करू शकत नव्हतं. पूजा कोणी मांडली का त्यांनी यावं, पूजेलाय उचलावं, त्यालाय उचलावं आणि नेऊन टाका. त्यामुळे बाकीच्यांना धाक वाटू लागला, म्हणून पूजा करायचे लोक बंद झाले. न पूजिती देवा कोणी एक, कोणी एक पूजा करत नव्हतं. आणखी काय केलं? राहिले यज्ञ, यज्ञ बंद पाडले होते, यज्ञ कोणी करायचे नाही. मोडिले कीर्तन, कीर्तन देखील मोडून टाकलं. कीर्तनही कोणी करायचं नाही, सप्ताह कोणी करायचा नाही, कीर्तन करायची नाही. कीर्तन सुरू झालं की त्यांनी तिन्ही बाजूने यावं. पहिलं टाळकऱ्यांना जोडावं, ते बाजूने उभे असतात ना, त्यांना मारल्यानंतर पखवाजे कुठे लपून जायचे कोणास ठाऊक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. अशी परिस्थिती कंसाच्या लोकांनी निर्माण केलेली होती. म्हणून भगवंताने विचार केला, पहिले हे संपवले पाहिजेत दुष्ट. जन्माला आल्यापासून भगवंताने याच्यावर जोर दिला. पहिल्याच 5 दिवसात पुतना आली होती, तिला संपवलं. महाबळ भट्टाची फजिती केली. कागासूर, बगासूर, रिठासूर, शक्टासूर, उत्कचासूर, प्रलंबासूर, असुरासूर, अरिष्टासूर असे अनेक असुर पाठवले भगवंताने, ते संपवले. राहिलेले जे जोरदार मोठमोठे होते त्यांच्याकडे जाऊन भगवंताने ते संपवलेले आहेत. तेव्हा आपल्याला हे करायचं आहे, पहिले दुष्ट संपवायचे आहेत. आणि दुष्ट संपवण्याकरता आपली सेना बलवान पाहिजे. संरक्षण खातं देशाचं बलवान असावं लागतं. ते जर बलवान नसेल तर शेजारचे राष्ट्र आक्रमण करतात, अतिक्रमण करतात. म्हणून बलवान जर असले तर शेजारच्या राष्ट्रांना वचक राहतो, यांच्याकडे नको जायला, यांनी अणुतंत्रज्ञान अवलंबिलेलं आहे, यांना चांगलं माहीत आहे, हे कधी आपल्याला संपवतील सांगता येणार नाही. अणुतंत्रज्ञान यांच्याकडे विशेष आहे, आपण यांच्या नादी लागायला नको. शेजारच्या राष्ट्रांचा वचक राहतो. म्हणून संरक्षण खातं बलवान असायला पाहिजे. म्हणून देवाने विचार केला आणि गोकुळातल्या सर्व गोपाळांना जमा केलं. एक तातडीची मीटिंग घेतली. सर्व गोपाळ जमा झाले. भगवंताने पाहिलं, आपलं संरक्षण खातं बलवान पाहिजे. हे तर सगळे अशक्त दिसतात, दुर्बल दिसतात, कसं काय घडणार? हे बलवान व्हायला पाहिजे. म्हणून देवाने गोपाळांना म्हटलं, का रे गोपाळांनो, आपल्या या गोकुळात काय कमी आहे? सकस आहार भरपूर आहे, तुम्ही सशक्त का नाही, बलवान का नाहीत? गोकुळामध्ये सकस आहार भरपूर होता, कारण ते गोकुळच होत. गोकुळ, गो म्हणजे गायी आणि कुल म्हणजे समूह. गायींचा समूह जिथे भरपूर आहे त्याला म्हटलं जातं गोकुळ. गोकुळात किती गायी होत्या मी तुम्हाला यादी देतो, तुम्ही बेरजा ओढण्याचं काम करा. गोकुळात किती गायी होत्या? गोकुळामध्ये 9 उपनंद होते, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानूवर होते आणि 1 नंदराज होता. ही जी मी नावं घेतली ना, ह्या त्या कालातल्या पदव्या आहेत. पदव्या कसल्या?
कोणाकडे किती गायी असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा या पदव्या आहेत. जसं आता नगरपालिकेत निवडून येणाऱ्यांना आपण काय म्हणतो? नगरसेवक म्हणतो. विधानसभेवर निवडून येणाऱ्यांना आमदार म्हणतो. लोकसभेवर निवडून येणाऱ्यांना खासदार म्हणतो. हे जसं आहे तसं त्या काळात कोणाकडे किती गायी असल्यावर त्याला काय म्हणावं अशा या पदव्या होत्या. तर गोकुळामध्ये 9 उपनंद होते. उपनंद कोणाला म्हटलं जात असे? 5 लाख गायीचा जो मालक आहे त्याला उपनंद म्हटलं जात होतं. माझ्या पद्धतीचं नाही सांगत, गर्ग मुनींनी गर्ग संहिता नावाच्या ग्रंथामध्ये ही सर्व यादी दिलेली आहे. ती मी तुम्हाला सांगतो, सप्रमाण सांगतो. गोकुळामध्ये तिथे 9 उपनंद होते. उपनंद कोण? उपनंदश्च कथितः 5 लक्ष गवांपती. 5 लक्ष गवांपती उपनंदः कथितः. 5 लाख गायीचा मालक उपनंद म्हटला जात होता. आणि असे 5 लाख गायी असणारे उपनंद तिथे 9 होते. 9 पाचा 45 लाख गायी ह्या उपनंदांच्या झाल्या. 9 नंद होते. नंद कोण? 9 लाख गायीचा जो मालक तो नंद. नंद प्रोक्त सगोपालैर 9 लक्ष गवांपती. 9 लक्ष गवांपती नंद हा प्रोक्त. 9 लाख गायीचा मालक नंद म्हटला जात होता. आणि असे 9 लाख गायी असणारे नंद तिथे 9 होते. 9 81 लाख गायी ह्या नंदांच्या झाल्या. 6 वृषभानू होते. वृषभानू कोण? 10 लाख गायीचा जो मालक तो वृषभानू. वृषभानू सब उक्तो यो 10 लक्ष गवांपती. 10 लाख गायचा मालक तो वृषभानू म्हटला जात होता. आणि असे 10 लाख गाय असणारे वृषभानू तिथे 6 होते. 10 सक 60 लाख गायी ह्या वृषभानूंच्या झाल्या. 2 वृषभानूवर होते. वृषभानूवर कोण? अर्धा कोटी गायी ज्याच्या घरी. 50 लाख गायचा जो मालक तो वृषभानूवर. कोट्यर्धंतु गवाम यस्य वृषभानुवर असतो 6 वृषभानुवर. कोट्यर्धम गवाम यस्य. तो वृषभानुवर 1/2 कोटी गायी ज्याच्या. असे 1/2 कोटी गायी असणारे वृषभानुवर तिथे 2 होते. त्यांची नावे सांगितलेली आहेत. एतादृशौ व्रजे द्वौतु सुचंद्रो द्रोण एवच. सुचंद्र आणि द्रोण ही त्यांची नाव आहेत. असे 2 वृषभांवर होते. म्हणजे याच्या किती झाल्या? 1 कोटी गायी झाल्या दोघांच्या. आणि 1 नंदराज होते. नंदराज कोण? 1 कोटी गायचा जो मालक तो नंदराज. गवाम कोटीर गृहे यस्य नंदराजस एवही. 1 कोटी गायी ज्याच्या घरी तो नंदराज. आणि असे नंदराज भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. 1 कोटी गायी भगवंताच्या घरी होते. आमचे काही कीर्तनकार सांगतात भगवंताच्या घरी 9 लाख गायी होत्या. आणि त्याला प्रमाण म्हणतात, आई मी तुझा एकुलता एक, गायी राखितो 9 लाख. पण गायी राखितो 9 लाख असं म्हटलंय. गायी आहेत 9 लाख असं नाही म्हटलेलं. गायी राखितो 9 लाख म्हटलंय. गाय भगवंताच्या घरी 1 कोटी गाय होत्या. हजारो नोकर होते गाय सांभाळण्याकरता. पण काही काही गायी इतक्या चलाक असायच्या ते की कोणत्याच गोरख्याला आटपायच्या नाही. ते लगेच राजीनामा घेऊन यायचे, आम्ही काही राहत नाही. का? ह्या गायी फार त्रास देतात. भगवान म्हणायचे तुम्हाला ज्या गाय त्रास देत असतील त्या माझ्याकडे आणून सोडा. अशा एकूण त्रास देणाऱ्या 9 लाख गायी भगवान एकटे सांभाळवते ते. आणि बाकीच्या 91 लाख गायी सांभाळण्याकरता हजारो नोकर होते भगवंताकडे. इतक्या गायीच गायी तिथे होत्या भरपूर. किती झाल्या? तुम्हाला बेरजवड्या सांगितलं होतं ना. 3,86,00,000 झाल्या. ह्या कोणाच्या झाल्या? कॅबिनेट दर्जाचे जे त्यांच्याच झाल्या, उच्चस्तरीय लोकांच्या. बाकी राज्यमंत्री, खासदार, आमदार,
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायत सरपंच, इतर किरकोळ लोकांच्या 1000, 500, 200, 400 तरी गायी इतर लोकांकडे असतील की नाही. इतक्या गायीच गायी तिथे भरपूर होत्या, म्हणून त्या विभागाला गोकुळ ही संज्ञा होती. गोकुळ असं म्हटलं जात असे. गायीच गाय भरपूर. आजही गोकुळ शब्द वाक्प्रचारात वापरला जातो. बोली भाषेत गोकुळ शब्द वापरला जातो. केव्हा? आधिक्य सांगायचं असलं का. घर गोकुळ, घर गोकुळासारखं भरलंय म्हणतो. कधी म्हणतो? एकही पोरग घरात नसल्यावर. त्यावेळेला म्हणतो का घर गोकुळासारखं भरलंय? नाही. भरपूर असल्यावर 2-4 त्रिकोण ओलांडलेत म्हणा की, भरपूर असल्यावर म्हणतो घर. ते घर म्हणजे गोकुळ. तिथे काय कमी आहे? कसलीच कमतरता नाही. घर गोकुळासारखं भरलं. तर इतक्या गायीच गायी तिथे भरपूर होत्या. मला सांगा, त्यातल्या निम्म्या तरी दूध देणारे असतील की नाही? 1/4 तरी असतील की नाही? मग इतक्या दूध देणाऱ्या गायी आहेत, तर दही तूप लोण्याला कमतरता असेल का? मग सकस आहार जर इतका भरपूर आहे, तर गोपाळ सशक्त असायला पाहिजेत की नाही? पण गोपाळ अशक्त दिसून आले. उदबत्ती पैलवान, पाप्याचे पितर असे अशक्त दिसून आल्यानंतर भगवान त्यांना म्हणतात, का रे गोपाळांनो, आपल्या गोकुळात इतका सकस आहार आहे, तुम्ही बलवान का नाही, सशक्त का नाहीत? गोपाळ म्हणले, बलवान होच कसे काय? का बरं? सकस आहार आहे तो आहे, पण आम्हाला मिळेल तर ना. तुम्हाला मिळत नाही. नाही मग हा माल जातो कुठं? गोपाळ म्हणले, निर्यात होते. कुठं? म्हणे मथुरेला. हा सगळा माल मथुरेच्या बाजाराला विकायला जातो. आम्हाला मिळतं ते ताक. त्याच्यावर आम्ही किती बलवान होणार? मथुरेला विकायला जातो. हो, आता महान धोका झाला माझ्या राज्याला. तुम्हाला न मिळणं हा पहिला धोका, की त्यामुळे तुम्ही अशक्त दुर्बल राहिलात. आणि दुसरा महान धोका, तो मथुरेच्या बाजाराला विकायला जातो. हा महान धोका कसा? मथुरेला कोण आहेत? कंसाचे लोक, दुष्ट. आणि तेच होतात आपला माल खाऊन पुष्ट. माल आपला खाणारे ते बलवान होतात. ते म्हणजे पर्यायाने आपणच आपल्या शत्रूची शक्ती वाढवतोय. शत्रूला बलवान आपण करतो आहोत. भगवंताने निर्णय घेतला, वेळी सावध झालं पाहिजे आपण. मग काय करायचं? भगवंताने पहिला वटहुकूम काढला, राज्यबंदी घोषित केली. कोणीही दही दूध तूप लोणी मथुरेला बाजाराला विकायला न्यायचं नाही. बंदी घातली. महिना, 2 महिने, 4 महिने झाले, 6 महिने झाले, गोपाळांच्या तब्येतीत फरक नाही ना. बंदी घालून 6 महिन्यात बदल व्हायला पाहिजे की नाही? बदल नाही. भगवान म्हणतात, का रे गोपाळांनो, 6 महिने झाले राज्यबंदी लागू केल्याला, तुम्ही बलवान का नाहीत? गोपाळ म्हणू लागले, बलवान होच कसे काय? राज्यबंदी लागू केली ती. गोपाळ म्हणू लागले, ती राज्यबंदी कागदोपत्री आहे. बऱ्याच घोषणावर होतात, त्या कागदावर येतात. तसा GRA काढला जातो, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याच्यावर तसा निधी टाकला जातो, पण तो तिथपर्यंत पोहोचत नाही. तळागाळापर्यंत ज्या खूप योजना आहेत, राज्य सरकारच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, सर्वांपर्यंतच्या योजना आहेत, पण दुर्दैवाचा प्रकार त्या तिथपर्यंत पोहोचत नाहीत. राज्यबंदी लागू केली, पण ती कागदोपत्री फक्त आहे, अंमलबजावणी नाही. अजूनही रात्री अपरात्री माल जातोच आहे. आपल्याला माहिती आहे, ज्याच्यावर बंदी घातली जाते त्याच्या चोरट्या मार्गाला सुरुवात होते. रात्री अपरात्री माल जाऊ लागला. देवा, अशी परिस्थिती आहे, कशी काय आम्ही बलवान होणार? भगवान म्हणतात, मला आता पुढचं धाडसी पाऊल उचललं पाहिजे. भगवंताने पुढचं धाडसी पाऊल उचललं आणि हा निर्णय घेतला की लेव्हीद्वारा सक्तीची वसुली. तुमच्या घरात शिरून तुमचा माल काढणार आणि तुमच्या मुलांना खाऊ घालणार. मला एक सांगा, पालकाची जबाबदारी आहे की नाही पाल्याचं पोषण करणं? आपल्या पाल्याचं पोषण करणं ही पालकाची जबाबदारी आहे.
पण पालक ती जबाबदारी जर पार पाडत नसेल तर पर्यायाने शासनावरती जबाबदारी येते. म्हणून जिथे कुपोषणाने बळी पडतात तिथलं स्वरूप घेऊन विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर तोफ डागतात. शासनाचं अन्न नागरी पुरवठा खातं काय करताय? त्या डहाणू भागात त्या परिसरामध्ये अजूनही कुपोषणाने खूप बळी पडतायत. काय करताय शासनाचं अन्न नागरी पुरवठा खातं? जात नाही. म्हणजे पर्यायाने शासनावरती जबाबदारी येते, प्रशासनावर जबाबदारी येते. म्हणून देवाने विचार केला, आईबाप यांना देत नाही तर पर्यायाने मी राजा आहे, माझ्यावर जबाबदारी आहे, मी काढणार. आता तुमच्याच घरचा माल काढणार आणि तुमच्याच मुलांना खाऊ घालणार, अशी देवानी योजना आखली. आणि देव सर्वांना म्हणताय, चला चला, कुठं? माझ्या मागे मागे याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो बोट भरे, ओरे म्हणाल तू भरे. भगवंताने धाडसी पाऊल उचललं. तुमच्या घरात शिरून तुमचा माल काढणार आणि तुमच्या मुलांना खाऊ घालणार. चला चला, यायचंय ना? याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरी. देवानी योजना आखली, गोपाळांना तयार केलं. गोपाळ सगळे घेऊन भगवान शिरणार आहेत, घरात येणार आहेत. हे गोपींना काही कळल्यानंतर त्या गोपींना वाटलं, हा चांगला योग आहे. आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं सुनांना की काही द्यावं कृष्णाला, या मुलांना सासूच्या अधीन. बरं झालं भगवान येत आहेत म्हणून त्या त्या गोपी त्या त्या सुना मनोमन देवाच्या प्रार्थना करायच्या. देवा आज आमच्या घरी या ना, तुम्ही या ना आमच्या घरी, ताजा माल तयार करून दिला, चांगलाच माल द्या. त्यांचे मनोमन भावना पाहून भगवान त्या गोपीच्या घरी जायचे. खास माल गोपाळांना म्हणायचे, मारा ताव चांगला. सर्व गोपाळांनी खास खास माल, ताजा माल खायचा. ओय ढेकर दिला की भगवान म्हणायचे, आता तुमचं पोट भरलं, संपलं, चला बाहेर पडा, नाही तर गोपी जागे झाल्यावर मार खाण्याची पाळी. चला बाहेर पडा. रोज एका घरी, रोज गोपी मनोमन प्रार्थना करायची. एक गोपी, प्रत्येक गोपीची यादीच खूप लागली, कुठे लागली. भगवान गोपाळाने त्या त्या गोपीच्या घरी जायचे, खायचे. दररोजचा हा क्रम. सर्व गोपाळांना घेऊन बरोबर जायचं, त्या गोपीच्या घरी जायचं आणि तो खास खास माल खाऊ घालायचे. महिन्यात चमक यायला सुरुवात झाली गोपाळांची. दुसऱ्या महिन्यात बराच फरक पडला. तिसऱ्या महिन्यात गाल वर यायला सुरुवात झाली. चौथ्या महिन्यात चांगलाच फरक जाणू लागला. पाचव्या महिन्यात तर असं झालं, जुना कोणताच शर्ट कोणत्याच गोपाळाला येईना. टेलरकडे गर्दी झाली शर्ट शिवण्याकरता, नवीन, जुने कोणालाच येईना. अशी तब्येत गोपाळांची झाली. सशक्त झाले, बलवान झाले. भगवंताला वाटू लागलं, चांगला फरक पडला आपल्या या योजनेतून. गोपाळ बलवान झाले, सशक्त झालेले आहेत. पण ही सशक्तता ते स्वतःच्या कर्तृत्वाची मानतात काय माझ्या बरोबर मी घेतल्यामुळे समजतात? हे थोडंसं शोधलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. काही वेळेला असं होतं, ज्याच्यामुळे आपली परिस्थिती सुधारते, ज्याच्यामुळे
आपली संपत्ती वाढते, अनेक कारखाने होतात, अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जगातल्या श्रीमंताच्या यादीत नाव जातं, इतक्यापर्यंत वाढ होते. पण ही वाढ ज्याच्यामुळे झाली माणसं त्याला विसरतात आणि पठ्ठ्याची कर्तबगारी म्हणतात. शून्यातून सगळं निर्माण केलं पठ्ठ्याने, पहिलं काय नव्हतं. पण ज्यांच्यामुळे झालं त्यांचं नाव घेत नाही. दुसऱ्या एखाद्याने म्हटलं ना त्यांचं नगण्य, हो ते नगण्य. आणि स्वतःची कर्तृत्वाची मोठी हुशारकी ते करतात. थोडक्यात सोप्या भाषेत सांगू का, कृतघ्न बनतात. ज्याच्यामुळे आपली सुधारणा झाली त्यालाच विसरतात आणि स्वतःचं कर्तृत्व मानतात. भगवंताला वाटू लागलं गोपाळांच्या ठिकाणी हा मृत्यू लोकातल्या कृतघ्न लोकांचा वारा तर लागला नसेल ना. आपण चाचणी तर करूया, पाहूया, तपासणी तर करूया. म्हणून देवाने काय म्हटलं, का रे गोपाळांनो, एक बोलू का? म्हणे बोला ना. 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडे पावत नव्हतं, असे उद्बत्ती पलवान अशक्त होते, दुर्बल होते. पण आता मात्र तुमची परिस्थिती फारच सुधारलेली दिसते, सशक्त दिसता, बलवान दिसता, कुठली चिंता जाणवत नाही, निश्चिंत तुमच्या ठिकाणी दिसून येते आहे. का रे गोपाळांनो, 5 महिन्यात काय पुरुषार्थ केला, 5 महिन्यात काय क्रांती केली की त्या क्रांतीमुळे तुमची ही सुधारणा झालेली आहे, निश्चिंत झालेली आहे, सशक्तता, सबलता झालेली आहे. 6 महिन्यात काय क्रांती केली रे, कसला पुरुषार्थ केला? असं भगवान ज्या वेळेला गोपाळांना म्हणू लागले त्यावेळेला जाणकार गोपाळ म्हणू लागले, देवा तुम्ही आमची काही परीक्षा पाहता काय? आमची कसली क्रांती, आमचा कसला पुरुषार्थ? ही जी सशक्तता आमच्या ठिकाणी आलेली आहे, सबलता आलेली आहे, निश्चिंती आमच्या ठिकाणी आलेली आहे, ही आमची क्रांती नाही, आमचा पुरुषार्थ नाही. मग तुझा पुरुषार्थ आहे, तुझी क्रांती आहे. म्हणे माझी काय? तू जसं तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं ना तशी आमच्या ठिकाणी निश्चिंती आलेली आहे. अशी कृतज्ञता गोपाळ आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी ही आमची क्रांती नाही, आमचा पुरुषार्थ नाही, हा तुझा पुरुषार्थ आहे, तुझी क्रांती आहे ही तुझी. तू जसं तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं तशी आमच्या ठिकाणी ही निश्चिंती आलेली आहे. तुझी आहे संगती,
झाली आमुची निश्चिंती, तुझी संगती आमुची निश्चिंती झाली. तुझ्या संगतीत आल्यापासून आमची ही निश्चिंती झालेली आहे. ही तुझी क्रांती आहे. तू तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं, तशी तशी ही सुधारणा झाली, तशी सबलता सशक्तता आली, निश्चिंतता आलेली आहे. जोपर्यंत तू तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं नव्हतं तोपर्यंत आम्ही अनेकांच्या संगतीत वावरत होतो आणि दर 15 दिवसाला संगती बदलायची. ज्याच्या संगतीत जाऊ 15 दिवसात त्याने धक्का द्यायचा की तिथून हाकलायचा आम्ही का दुसरीकडे. त्याने तेच करावं, पहिल्याने केलं तसंच. त्याने आम्हाला जवळ करायचं, आमचा उपयोग करून घ्यायचा आणि पुन्हा आम्हाला हाकलून द्यायचं. तिसरं, अनेकांच्या संगतीत आम्ही वावरलो, पण अनेकांच्या संगतीत आम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली नाही, उलट फजिती झाली. बहुतांचे संगती बहु पावला भजिते, बहु पावला भजिते, बहु पावला भजिते, बहु पावला संगती, बहु पावला भजिते, बहु पावला भजिते, बहु पावला भजिते. तू जोपर्यंत तुझ्या संगतीत घेतलं नव्हतं तोपर्यंत अनेकांच्या संगतीत आमचं वावरणं झालं, पण अनेकांच्या संगतीत आमची फजिती झाली, निश्चिंती नाही. बहुतांचे संगती बहु पावलो फजिती. पण काय तुला आमची दया आली, तू तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं आणि जसं तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं ना तशी झाली आमची निश्चिंती. तशी आमची निश्चिंती झालेली आहे. कुठलीच चिंता आता आमच्या जीवनात नाही. शांती, निश्चिंती, सबलता अशी आमच्या ठिकाणी आता आलेली आहे. हे तुझे उपकार आहेत, तुझी क्रांती आहे. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, त्याने संगती करायची झाली तर देवाचीच करावी. इतरांची संगती करू नये. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य शांताराम गुरुजी नेहमी सांगायचे, जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने दुसऱ्या जीवाची संगती करू नये, तर जीवाने देवाची संगती करावी. अगर देवाला मान्य असणाऱ्या संतांची संगती करा. इतरांच्या संगतीमध्ये आपल्याला निश्चिंती नाही, फजिती. आणि आपला सर्वांचा अनुभवही तोच आहे. जड विषयाच्या भोगाच्या संगतीमध्ये कोणाला निश्चिंती झाली असं एकही उदाहरण नाही. अनेक जीवांच्या संगतीत आपण वावरलेलो आहोत. आपण आपलं दुःख घेऊन ज्याच्याकडे जावं, आपल्याला वाटतं हा चांगला आहे, याची परिस्थिती चांगली आहे, याने काय नाही, नुसतं उपरनं झटकलं तरी आपलं काम होणार नाही. म्हणून आपलं दुःख घेऊन ज्याच्याकडे जावं, ज्या आशेने जावं, पण त्याने काय म्हणावं, अहो तुमचं बरं, असं आमचं आता काय सांगायचं तुम्हाला. तुम्हाला तरी बोलता येतंय, आम्हाला बोलता येत नाही, उघड म्हणता येत नाही, झाकले मोठ सवाला घाची, काय करता, गप राहावं लागतं. पण अवघड परिस्थिती आमच्या, तुमचं बरं असं आमचं झालं. म्हणजे आपण आपला दुःख घेऊन ज्याचं जवळ जातो त्याचंच दुःख आपल्या पुढे मानत असतो. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे राणी दुखिया दुःखी भेटले. एक 5 दिवसाचा उपवासी आणि दुसरा 10 दिवसाचा उपवासी, दोघांची गाठभेट झाली. याला वाटू लागलं तो आपलं दुःख दूर करेल, त्याला वाटलं हा आपलं दुःख करेल. त्याला म्हणला, तो म्हणला तुला तो 5 दिवस झालं, मला 10 दिवस झालेले आहेत. अशी आपल्याला इतर जीवांकडे परिस्थिती दिसून येते. म्हणून जीवाने जडाच्या संगतीत जाऊ नये, जीवाने दुसऱ्या जीवाची संगती करू नये, तर जीवाने देवाची संगती करावी. का? दुसरा जीव अशक्त आहे, त्याच्याकडे सत्ता नाही, त्याच्याकडे सामर्थ्य नाही. आपली सत्ता, आपलं सामर्थ्य तुटपून जाय, किती करू शकणार. मतदार संघ किती मोठा आहे आणि मिळतात ते 2 कोटी. काय आमदाराला किती मिळत असतील, खासदाराला किती मिळत असतील,
विकासाकरता त्यात एवढ्या जनतेचं कसं काय करू शकणार? जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, समर्थ नाही, तो सर्वांचं दुःख दूर करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, सत्ता असली, सामर्थ्य असलं, पण दया नसते. सत्ताही असली, सामर्थ्य असलं, दया जर नसली तर त्याच्या सत्तेचा, त्याच्या सामर्थ्याचा जीवाला उपयोग होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या पदरात काही पडू शकत नाही. सत्ता त्याची तोच भोगत राहतो, सामर्थ्य त्याचं तोच त्याच्याकरता उपयोगात आणत असतो. सामान्य जीवन करता त्याची सत्ता, त्याची संपत्ती उपयोगाला येऊ शकत नाही. का? दया नाही, करुणा नाही. भगवान सत्ताधीश आहे, भगवान सामर्थ्यवान आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, भगवान कृपाळू आहे, दयाळू आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू होसी माय बापा मुचा बोलतो. म्हणून देव आपल्या सत्तेने, सामर्थ्याने, करुणेने, दयेने सर्वांना देऊ शकतो. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. कदा तुटी नाही आणि कासयाची नाही. त्यामुळे भगवान सर्वांचं भरण पोषण, सर्वांचा सांभाळ, सर्वांचं रक्षण करू शकतो. म्हणून जीवाने त्याच्या संगतीत गेलं पाहिजे, देवाची संगती करावी. अगर देवाला मान्य असणाऱ्या संतांची संगती करावी. संतही सत्ताधीश, समर्थ आहे, दयाळू आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. म्हणून जीवाने देवाच्या संगतीत जावं, म्हणजे निश्चिंती प्राप्त होऊ शकते. तुकोबरायांनी म्हटलंय की नाही, आता मी निश्चिंतीने विसाव्याला प्राप्त झालेलो आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. का मी अट्टहास केला, याजसाठी केला होता अट्टहास. शेवट तो होतो तुझी आणि गोड. म्हणून जीवाला देवाच्या संगतीत निश्चिंती येऊ शकते. म्हणून गोपाळ म्हणाला, देवा तू तुझ्या संगतीत घेतलं तसे आमच्या ठिकाणी निश्चिंती आलेली आहे. पण आता एक लक्षात घ्या, निश्चिंती केव्हा येते, चिंता दूर केव्हा होते? अप्राप्तीमध्ये चिंता असते आणि प्राप्ती झाली की चिंता दूर होते. अप्राप्तीमध्ये चिंता म्हणजे आपल्याला जे पाहिजे आणि ते जर आपल्याजवळ नसलं तर दुसऱ्याकडून मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि जोपर्यंत दुसऱ्याकडून, कोणाकडून होकार येत नाही, आपल्याला काय मिळत नाही, तोपर्यंत चिंता राहते. चिंता राहिली की दुःख राहत. आणि ज्याची चिंता करतो, जे अप्राप्त आहे, ते जर एखाद्याने म्हटलं काळजी करू नको, मी तुझं सर्व हे पार पाडतो, तुला काय पाहिजे सांग, ते सर्व मी देतो तुला. काय 50 कोटीचा व्यवहार झालाय, 5 कोटी त्याला बयाना दिलाय, 45 कोटी द्यायचे राहिले आणि 5 दिवसावर आलेला व्यवहार. जर नाही देत 5 कोटी जाणार, बुडणार. तो म्हणतो किती, 45 द्यायचेत ना? हो, हरकत नाही, माझा आता 200 कोटीचा व्यवहार झालेला आहे, 45 कोटी मी तुला सहज देऊ शकतो. पण एक लक्षात दे, परत तू किती दिवसात देणार? म्हणे 1 महिना. तो म्हणतो आणखी मी 1 महिना वाढून देतो तुला, 2 महिने. पण 2 महिन्यात आले पाहिजे. जर हे घेऊन जा 45, हातात 45 आले, चिंता दूर झाली की नाही, मिटली की नाही? अप्राप्तीमध्ये चिंता असते, प्राप्ती झाली की चिंता संपली जाते. गोपाळ म्हणू लागले, देवा तुझ्या संगतीत आमची निश्चिंती झालेली आहे. भगवान म्हणतात, का रे गोपाळांना निश्चिंती झाली म्हणजे तुम्हाला माझ्या संगतीत प्राप्ती अशी काय झाली की त्यामुळे तुम्हाला निश्चिंती आलेली आहे? तर तुझ्या संगतीत आम्हाला काय प्राप्ती, काय मिळतंय? गोपाळ हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. नाही देखिले ते मळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे.
देखिले ते मिळे आई देखिले ते मिळे आई देखिले ते मिळे गोपाळ म्हणतात देवा तुझ्या संगतीमध्ये असं आम्हाला मिळत गेलं की जे कधी पाहिलंही नाही देखिले ते मिळे जे कधी आम्ही पाहिले नाही असे भोग तुझ्या संगतीत आम्हाला प्राप्त झालेले भोग सुखाचे सोहळे भोग सोहळे आणि ते सुखाचे भोग आणि सुखाचे सोहळे जे कधी आम्ही पाहिले नाही ते देवा तुझ्या संगतीत आम्हाला भोग प्राप्त झाले आम्ही तर नाही पाहिलेले पण देवादिकांना जे पाहायला कधी मिळालं नाही जे नाही देखिले सुरवरी श्रेष्ठ श्रेष्ठ देवांनी जे कधी पाहिले नाहीत असे भोग तुझ्या संगतीत आम्हाला मिळतायत तुझ्या संगतीत असे आमचे सोहळे होतात देवाच्या संगतीतच होणारा सोहळा सुखाचा असतो आणि देव सोहळे करतो आपल्या भक्तांचे ज्ञानोबरायांचा सोहळा देवाने केला समाधी सोहळा देवाने ज्ञानोबरायांचा केला किती क्रांतीचा केला किती सुखाचा केला आजही तो सोहळा दुमदुमतो आहे तुकोबरायांचा वैकुंठगमन सोहळा देवाने केला देव स्वतः न्यायला आले तुकोबरायांना प्रयाण काळी देवे मान पाठवले कलिच्या काला माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संत तो सोहळा आजही दुमदुमतो आहे तुकोबरायांच्या ह्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला आता 375 वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या बिजेपासून हा 375वा 16 वर्षाचा सुरू झाला येत्या बिजेला तो पूर्ण होणार आहे म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा हा महाराष्ट्रभर बाहेर मोठ्या उत्साहाने होतो आहे देवाच्या संगतीत होणारा सोहळा जो असतो तो इतका गाजतो भूममंडळावर तर गाजतोच गाजतो वैकुंठातही तो सोहळा गाजतो तुका म्हणे गाजला वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती भूमंडळात ती कीर्ती तर दुमदुमते परंतु वैकुंठात तो सोहळा गाजला जातो भगवंताच्या संगतीत होणारा सोहळा असा विशेष आहे आणि तो सुखाचा आहे भोग सुखाचे सोहळे सुखाचे भोग आणि सुखाचे सोहळे जे कधी पाहिले नाही ते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे असं गोपाळांनी सांगितल्यानंतर भगवान म्हणतात गोपाळांना एक विचारू का म्हणून विचारा की काय जोपर्यंत मी माझ्या संगतीत तुम्हाला घेतलं नव्हतं तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी वावरत होते नंतर मी माझ्या संगतीत दिला तर तुम्ही माझ्या बरोबर वावरता थोडं तुलनात्मक दृष्ट्या मला फरक सांगता का तुमच्या घरी तुमची परिस्थिती कशी होती आणि माझ्या संगतीत घेतल्यानंतर माझ्या बरोबर कशी तर घरी आमची परिस्थिती काय होती आणि तुझ्या बरोबर आल्यावर आमची परिस्थिती काय हे तुलनात्मक दृष्ट्या गोपाळ अभंगाच्या 3ऱ्या चरणात तो फरक दाखवतायत घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर
येथे नवनीताचे पुरे येथे नवनीताचे पुरे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नवनीताचे पुरे येथे नवनीताचे पुरे घरी काय आणि माझ्या बरोबर काय तुलनात्मक दृष्ट्या फरक सांगता का मला? गोपाळ तो तुलनात्मक दृष्ट्या फरक अभंगाच्या 3ऱ्या चरणात दाखवतात. घरी ताकाचे सरोवर. आमच्या घरी आम्हाला मिळत असायचं ते ताक आणि त्याचंही सरोवर म्हटलंय. सरोवर कशाला म्हणतात? मूळचा झरा ज्याच्यात नाही, बाहेरून आलेलं साचलेलं पाणी त्याला म्हटलं जातं सरोवर. म्हणजे साचलेलं पाणी असतं ते कालांतराने आटून जात. ना तरी सरोवर आटले, प्राणी दुःखी अदुःखी भेटले. म्हणून घरी ताकाचं सर ताक आम्हाला. आता त्या ताकात काय आहे? ताक म्हणजे काय? ताक म्हणजे काय सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शिते ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसा तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे सार आहे, ताक हे असार आहे. ताकात काहीच नाही आणि ते आम्हाला मिळायचं ज्याच्यात काही नाही. ते ताक आम्हाला मिळायचं. काय होणार आमचं? पण तुला दया आली, तू आम्हाला तुझ्या संगतीत घेतलं. तसं तुझ्या बरोबर येथे नवनीताचे पूर. नवनीत म्हणजे लोणी आणि त्याचं पूर म्हटले. पूर कशाला म्हणतात? करंगळ एवढं झुळझुळ पाणी वाहतंय त्याला पूर म्हणतात का नाही? धो धो लोटच्या लोट सारखे चाललेले आहेत. काठावरून पाणी बाहेर चाललेलं आहे. नवे नवे मारुतीच्या पाराला लागले पाणी. काय पूर आला मग? लोटच्या लोट सारखे येतात. तसं देवा तुझ्या संगतीत नवनीत लोणी लोण्याचे लोटच्या लोट सारखे प्राप्त होत आहेत. अशी परिस्थिती देवा आहे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळांनो भरपूर मिळालं हो. निश्चिंती झाली हो. लोण्याचे पूरच्या पूर हो. मग आता निश्चिंती झाली, सर्व मिळालंय ना हो. मग आता जा ना तुमच्या घरी. आता कशाला माझ्याजवळ थांबता? गोपाळ म्हणलाले आता जायला सांगता होय? आता आम्ही जाणार नाही तुला सोडून. देव म्हणलाले मी तुम्हाला राहू देणार नाही माझ्या बरोबर. गोपाळ म्हणलाले तरी आम्ही जाणार नाही. मग मी ढकलून देईन तुम्हाला. गोपाळ म्हणतात तू ढकलून जरी दिलं, तू दौडून जरी दिलं तरी आम्ही तुझ्यापासून बाजूला जाणार नाही 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 असा आपला निर्धार गोपाळ अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे आता 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 तुका म्हणे तुका म्हणे आता 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 आम्ही नवजो जवळीता आम्ही नवजो जवळीता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे म्हणे आता
आम्ही नवजो दवडिता. दवडिता आता आम्ही नवजो. तू दौडून जरी दिलं, ढकलून जरी लावलं, तरी आता तुझ्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही. याला म्हणतात निष्ठा. खरा भक्त जो असतो तो देवाला कधीच सोडत नाही, कधीच. कसलाही प्रसंग प्राप्त हो, तो प्रसंग सहन करणार पण देवाला सोडणार नाही. भानदास महाराजांचे उद्गार बघा ना काय आहेत. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परिमी तुझीच वास पाहे गावी. न करी अनेकांचा पांगेला, भल तैसे वर पडो भारी, नाम नसंडो नटळो निर्धारी. कसलाही प्रसंग प्राप्त झाला तरी खरा भक्त भगवंतापासून, भक्तीपासून बाजूला जात नाही. याला म्हणतात निर्धार, याला म्हणतात निष्ठा. नाहीतर आपली निष्ठा म्हणजे निसटा, निष्ठा निष्ठीच. का हो? पहिले 4 दिवस तुम्ही कार्यक्रमाला आले, नंतर नाही आले. हो बरोबर आहे, 4 दिवस मी आलो पण कोणी मला या मसाई म्हटलं नाही, कोणी मला पुढे आणलं नाही, का माझं नावही घेतलं नाही. जरा सोडून मग म्हणतो आम्ही यायचं म्हणा. का तुम्ही आले नाही कीर्तनाला? मी 4 दिवस आलो कीर्तनाला पण मला चालच म्हणायला दिली नाही. भजनाला आले नाही, हरिपाठाला आले नाही. द्या, निष्ठा याला म्हणत नाही. निष्ठा त्याला म्हणतात की ज्यात प्राणाचंही बलिदान करण्याची तयारी असते, प्राण समर्पण करण्याची तयारी असते, पण मागं सरणं नाही. याला म्हणतात निष्ठा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. तुका म्हणे नेम प्राणासमसाठी, तरीच या गोष्टी विठोबा. प्राणाचे बलिदान करण्याची जिथे तयारी असते त्याला म्हणतात निष्ठा. गोपाळ म्हणतात आता तुझ्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुकोबरांनी एका अभंगात आपली निष्ठा प्रगट केलेली आहे. माझे मन पाहे कसून, चित्त नढळे तुझपासून, कापून देईन शिर, पहा कृपण की उदार, मजवरी घाली घन, परिमी नसोडी चरण. तुका म्हणे अंती तुझ वाचून नाही गती. याला म्हणतात निष्ठा. प्राणाचे बलिदान करण्याची तयारी असते भगवंतापासून, भक्तीपासून. भगवान जे आम्हाला देतो आहे तेच विशेष आहे. प्राणाचे बलिदान करण्याची भक्ताची तयारी असते, माग सरणं नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील येते म्हणे भोग सुखाचे सोहळे. विस्तृत असा आपला अभंगाचा भावार्थ झाला. एकच मार्मिक लीला मी आपल्याला सांगणार आहे आणि सेवा संपवणार आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. हाताने, टाळीने, मुखाने नामस्मरण. आतापर्यंत काय तकलीफ दिली का मी तुम्हाला? एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा Bye.
पार कुमाई 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 पार देवा जगत रे देवा देवाधे देवा जगत रे देवा देवा जगत रे देवा देवाधी देवा जगत रे देवा केशवा विनंती माधुरी येथे केशवा विनंती माधुरी परी येथे केशवा विनंती माधुरी तुझ्यावरती गुणनाम आधिवाणी तुझेवरती गुणनाम आधिवाणी तुझे वर्णी गुणनाम प्रेम काही कळा प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकोबाराने भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला गायलेल्या आहेत. 100 अभंग जवळजवळ आहेत. खूप बारकाईने चिंतन बालकडीतून तुकोबारांनी केलेलं आहे. आपण 15 मिनिटात काय सांगणार, पण एक मार्मिक लीला मी आपल्याला सांगणार आहे की 15 मिनिटातून या नाम सप्ताहातून आपण आपल्या जीवनात घेणार काय, या सप्ताहाचं सार काय, तर ते सार मी आपल्याला सांगणार आहे. भगवंताने सर्व गोपाळांना खूप आनंद दिला, इतका आनंद दिला की निश्चिंती झाली, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. अफाट अमर्याद आनंद मिळालेला आहे. तेव्हा भगवंताच्या संगतीत हे घडू शकतं. म्हणून भगवंताला डावलून आपण बाजूला गेलो तर आपल्या पदरात काय पडू शकणार नाही. कारण इतरांच्या संगतीत काय पदरात पडतं हे पाहिलेलं आहे. या संसाराच्या संगतीत संसाराने आपल्याला काय दिले, दुःखच दुःख दिलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. खचून माल भरलेला आहे दुःखाचा संसारामध्ये. त्याच्या मागे आपण जाऊन तो आपल्याला काय देणार, त्याच्याजवळ जे आहे तेच देणार ना. त्याच्याजवळ आहे दुःख, ते दुःखच आपल्याला मिळणार. म्हणून आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर सुख ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. आणि तो भगवान आहे सर्व सुखाचे आगर. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खेते. घालू देवावरी भार देव सुखाचा सागर. तो सुखाचा सागर आहे, समुद्र आहे. अफाट अमर्याद सुख भगवंताच्या संगतीत मिळू शकतं. म्हणून भगवंताने गोपाळानं सांगितलं, चला माझ्या बरोबर या. तर काल्याच्या या प्रसंगातून मी एक मार्मिक लीला थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. आपल्या जीवनात घेणार काय यातून. भगवंताने सांगितलं, चला माझ्या मागे मागे या. याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे. पुरे म्हणाल तो रे भगवान सर्वांना घेऊन गेले. एका घरी सांगितलं, शिरा इथं. गोपाळ म्हणतात, कुठून शिरा रे, कुठून शिरायचं, तुला माहित नाही का, गाथा वाचला नाही का तू. घरा तरी घावे दाराची सोय, दरवाजातून जायचं घरात. गेले दरवाजाकडे, दरवाजा ढकलला तर आतून कडी वाटतं, देवा आज जाता येत नाही. मग खिडकीतून शिरा. खिडकीकडे गेले, खिडकी म्हणे बंद देवा. मग झरोक्यातून शिरा केलं म्हणे तिकडे गिरडी ठोकलेलं आहे ग्रिल. कुठूनच जाता येत नाही. मग आता काय करायचं, पुढच्या घरी जायचं. भगवान म्हणतात, निमंत्रण या घरचं. पुढे जाऊन काय करता, निमंत्रण तर जुई नगरचं आहे तर नेरुळला जाऊन करता काय. गोपीचं निमंत्रण कोणत्याही घरी भगवान जात नव्हते, एक लक्षात घ्या. जी गोपी मनोमन प्रार्थना करत असे की देवा आज तुम्ही आमच्या घरी या आणि दैदूत तुपलोनी खा, त्याच घरी भगवान जात असत. आज मेरे अंगना में आवो घनश्याम, प्यारे आवो गोपाल, दर्शन की प्यासी गुजरिया शाम. अंगना में आवो मेरे माखन को खाओ. देवा तुम्ही आमच्या घरी या, अंगणात या, दैदूत तुपलोनी खा. अशी जी गोपी मनोमन प्रार्थना करत असे त्याच गोपीच्या घरी भगवान जात असत.
म्हणून निमंत्रण येतले पुढे जाऊन काय करता, पण बंद आहे ना म्हणे इथे. तेव्हा भगवान म्हणतात मग काय पुढच्या घरी नाही, निमंत्रण या घरचं इथंच जायचं, पण मार्ग नाही ना. भगवान म्हणतात माझ्याकडे मार्ग आहे. तुझ्याकडे काय मार्ग आहे? मला एक मंत्र म्हणता येतो. तो मंत्र मी म्हटला की आपण घरात जाऊ शकतो. दरवाजा बंद असला तरी हो, खिडकी बंद असली तरी हो, घरात जाऊ शकतो, सर्व बंद असू नये हो. मंत्र आहे. मंत्राची अजब शक्ती असते. अशक्य ते शक्य करणं हीच मंत्राची शक्ती असते. जे शक्य नाही ते शक्य करून दाखवणं मंत्र म्हणे. मग म्हण मंत्र. भगवान म्हणतात मी मंत्र म्हणतो, पण त्याला एक पथ्य आहे. म्हणे काय? तुम्ही डोळे झाका. झाका तुम्ही नका झाकू, तिथलं सांगतोय मी. झाका डोळे. मग मी मंत्र म्हणतो की आज जाऊ. असं सगळ्यांनी डोळे जाम झाकले. भगवान म्हणतात झाकले का डोळे? हो. रेडी का आता? हो रेडी. 1 2 3. उघडा डोळे. उघडले. पाहतो तर हात. सगळेच्या सगळे गोपाळ आत घरात गेले. कसे गेले कोणास ठाऊक. मंत्राची शक्ती आहे. आत गेले. देवाने सांगितलं हा बघा माल टांगलेला आहे, इथे आहे, इथे आहे, तिथे आहे, इकडे आहे, खा. खास खास माल, ताजा माल. भेडले गोपाळ. खाल्लेला आहे. अय ढेकरही दिला. भगवान म्हटले आता पोट तुमचं भरलं ढळा. गोपी जाग्या झाल्या तर मार खाण्याची पडेल. सगळे गोपाळ निघाले. गेले दरवाजाकडे, पण दरवाजाला आतून कुलूप. गोपाळ परत फिरून आले. देवा अहो आता कसं जायचं? म्हणे दरवाजा उघडायचं जायचं. म्हणे कुलूप आहे, कसं काय करणार? कुलूप आहे, मग आता कसं काय जाणार आम्ही? भगवान म्हणतात मी काय करू त्याला? तुम्हाला जाता येईल तसं जा. गोपाळ म्हणतो देवा असं काय करता? मंत्र म्हणा ना. म्हणे मला बाहेर पडायचा मंत्र येत नाही, आत यायचा मंत्र येतो, त्याने तुम्हाला मी आत आणलं. बाहेर पडायचा मंत्र मला येत नाही, तेव्हा तुम्हाला जाता येईल तसं जा. गोपाळ म्हणता देवा असं काय करता? मी काय करू? बाहेर पडायचा मंत्र येत नाही त्याला मी काय करू? त्या गोपाळांमध्ये एक तर्कतीर्थ गोपाळ होता, तार्किक. त्याने असा तर्क लढवला. बाहेर पडायचा मंत्र येत नाही, नाही आत यायचा येतो, हो, त्याने तर तुम्हाला आत आणले. तो गोपाळ म्हणतो देवा आत यायचा मंत्र चांगला घट्टपाठ आहे का? हो. मग असं करणं तोच उलटा म्हणून बघ ना. उलटा म्हटलं की उलट प्रक्रिया होईल. सुलटा म्हटल्याने आत, उलटा म्हटलं की बाहेर. कुलूप अशी चावी फिरवली का लागतं, आणि अशी फिरवली का निघतं, उघडतं. तसा तो मंत्र तू सुलटा म्हटला आत आलो, उलटा म्हण की बाहेर पडू. भगवान म्हणतात तू डोकं चालवलं, हरकत नाही प्रयोग करून पाहायला. मी उलटा मंत्र म्हणू शकतो. चांगलं पाठ असलं की उलट म्हणता येतं. चांगलं पाठ पाहिजे. द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेवनी व्यासाच्या गुणा वेदशास्त्र उभारी बाहेर सदा असून संसारी जीवी करी पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा त्यांनी मुक्तीचारी साधेल्या देवाचे द्वारे विवक्षण बाहेर खालो नाही मागे असं उलट म्हणता येऊ शकतं. चांगलं पाठ पाहिजे. मी उलटा मंत्र म्हणू शकतो. मग म्हण. भगवान म्हणतात म्हणतो, पण पथ्य मात्र तेच, तुम्ही डोळे झाका. डोळे झाका म्हणजे मी उलटा मंत्र म्हणतो की आपण बाहेर पडू. ठीक आहे. सगळ्यांनी डोळे झाकले, पण हा जो तर्कतीर्थ होता ना तो म्हणाला मघाशी आणि असं सांगितलं डोळे झाका, आणि आताही तसंच म्हणतोय डोळे झाका. म्हणजे आपल्याला डोळे झाकायला सांगतो ना, हा नेमकं काय करतो ते पाहायला पाहिजे. झाकले का डोळे? झाकले. सगळ्यांनीच झाकले, पण याने कसे झाकले माहितीये का? अशा बोटाच्या सांधी ठेवल्या आणि त्यातून तो पाहू लागला. डोळे झाकल्यासारखं केलं. भगवान दा झाकले डोळे? झाकले. हो हो. रेडी रेडी. 1 2 3. उघडा डोळे. सगळ्यांनी उघडले डोळे. सगळे बाहेर ना पटांगणात जुईनगरच्या. सगळे बाहेर. फक्त डोळं उघड्या तेवढाच राहिला आत. तो काय बाहेर पडू शकला नाही. भगवंताने पाहिलं तो नाही दिसत.
मी काय करतो ते पाहायला लागला होय तू. बर. आत राहिला तो. भगवंताने बाहेर पडल्या काय केलं? पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव जोराचा गजर केला. जोराचा गजर झाल्याबरोबर त्या घरातल्या गोपी झाल्यानं जाग्या. कुठला गजर झाला? जुईनगरचा काला झाला की काय? गोपी जाग्या झाल्या. ही चाहुली डोळं उघड्याला लागली. तो आत राहिला होता ना एकटा. तो म्हणला सगळे बाहेर पडले, आपण एकटेच आत राहिलो आणि आता गोपी जागी झाली, आता कसं व्हायचं आपलं? पण तो तर्क तीर्थत होता. त्याने लगेच तर्क लढवला, कोपऱ्यात लपून बसू म्हणे, आणि ने दरवाजा ओढला का पटकन बाहेर पडून जाऊ म्हणून तो एका कोपऱ्यात लपायला गेला. पण त्या कोपऱ्यात होती मडक्यांची उतरंड. त्या उतरंडीला लागला धक्का. धडधड 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 ते रिचवली. गोपीच्या लक्षात आलं कोणीतरी उतरंडीकडे शिरले. त्याने लगेच काठी घेतली, बॅटरी घेतली, तिकडे गेली. पाहत ते लपून बसलं कोपऱ्यात. लाद घातली, काठीने मारा दिला, रक्त बंबाळ केलं त्याला. पण मग नेने काय काय कारभार केलाय ते तरी पाहू म्हणून इकडे तिकडे बॅटरी फिरून पाहिली तर सगळे रांजण रिकामी, कशातच काही नाही. याचं पोट आहे का अक्कलकोट आहे? खातो तरी किती? एवढे सर्वच्या सर्व रांजण रिकामे केले, पुन्हा मार देते. तो म्हणतो काय विचित्र परिस्थिती आहे. माल खाल्ला सगळ्यांनी आणि मार खातोय एकटा. लोकशाहीत असंच चाललंय, मार खाणारे सापडत नाहीत. जाऊ दे, माझं उदाहरण संपलं, माझं कीर्तनही संपलंय. फक्त या उदाहरणाचं तात्पर्य मला तुमच्या लक्षात आणून द्या. हे उदाहरण मी का सांगितलं, तुम्ही काल्याच्या कीर्तनातून नेमकं काय घेणार हे मला तुम्हाला समजून सांगायचंय म्हणून मी हे उदाहरण सांगितलं. याच्यातून सार मला काय सांगायचं आहे ऐका. पण मी या उदाहरणाच्या अनुषंगाने 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. जसं शाळेत एखादा प्रश्न येतो की नाही, खालील उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. एखादा गद्यात्मक उतारा कुठला तरी दिला जातो तिथे, आणि त्याच्या खाली 2-3 प्रश्न त्या उतार्याच्या अनुषंगाने दिले जातात. त्या प्रश्नाची उत्तर त्या उतार्यातच असतात, फक्त उतारा वाचून द्यायचे असतात. तर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर तुम्ही द्यायची. ती या उदाहरणाच्या अनुषंगानेच आहेत. बाहेर पडले कोण आणि आत राहिला कोण? मार खाल्ला कोणी आणि मारापासून बचावले कोण? हे 2 प्रश्न माझे या उदाहरणाच्या अनुषंगानेच आहेत की नाही? त्याचं उत्तर मला हवं आहे. बाहेर पडले कोण, आत राहिला कोण? मार खाल्ला कोणी, मारापासून बचावले कोण? श्रद्धा सर्वांचीच होती, कोणता गोपाळाची श्रद्धा नाही. अचूक उत्तर, बारकाईचं उत्तर, ज्यांनी देवाची आज्ञा पाळली ते बाहेर पडले, आणि ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही तोच आत राहिला. देवाने काय आज्ञा दिली होती सर्वांना? तुम्ही म्हणताना उलटा म्हणून बघ, हरकत नाही, मी उलटा मंत्र म्हणू शकतो, पण पथ्य मात्र तेच. काय? तुम्ही डोळे झाका. ही देवाने आज्ञा दिली होती सर्वांना. ही आज्ञा ज्यांनी पाळली, डोळे झाकले, ते बाहेर पडले, आणि ज्याने डोळे झाकले नाही तोच आत राहिला. आहे की नाही? आणि मार कोणी खाल्ला? त्यानेच खाल्ला. ज्याने आज्ञा पाळली नाही तोच आत राहिला, आणि त्याच्यावरच मार खाण्याची पाळी आली. आता माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे, शेवटचा एकच प्रश्न. आता पुन्हा नाही प्रश्न विचारणार. एक प्रश्न माझा असा आहे, या दोन्ही पैकी तुमची अपेक्षा कोणती आहे? मार खायचा आहे का मारापासून सुटायचे? या 2च गोष्टी आहेत नाही इथे. आपल्याला मार खायचा आहे का मारापासून सुटायचंय? सुटायचंय. मार नको आहे. मग सुटतो कोण? जो देवाची आज्ञा पाळतो तो. मग आपल्यालाही जर सुटायचं आहे, आपल्यालाही जर मार खायचा नाही, तर आपण काय करायला पाहिजे? देवाची आज्ञा पाळली पाहिजे.
देवाची आज्ञा पाळली की आपली सुटका होईल, आपल्यावर मार खाण्याची पाळी येणार नाही. तू म्हणाल देवाची आज्ञा आम्हाला कोणती? तर देवाने सर्वांना आज्ञा दिलेली आहे, आपण त्या विसरून गेलेलो आहोत. देवाने सर्वांना आज्ञा दिलेल्या आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, धर्मंचर, सत्यम वद, न सुराम पिबेत, कज्जलम न भक्षयेत, असत्यम न वदेत, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ह्या सगळ्या देवाच्या आज्ञा आहेत आपल्याला सर्वांना. आईवडील हे आपलं देव आहे. आईवडिलांची सेवा करा, अतिथी सद्गुरूची सेवा करा, धर्माचं पालन करा, सत्य बोला, खोटं बोलू नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, परस्त्रीगमन करू नका, भ्रष्टाचार करू नका, वाईट काही करू नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका. ह्या देवाने तुम्हाला सर्वांना आज्ञा दिलेल्या आहेत, आपण त्या विसरून गेलो. या आज्ञांचं आपण पालन करा, आपली सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर पालन आपण केलं नाही तर काय होईल? मार खायची पाळी येईल. कोणी म्हणाल मारणारे कोण? देवाने मारणारे नियुक्त केलेले आहेत. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. यमदूतांकडे हेच काम आहे. आयुष्यभर ज्यांनी जे केलेलं आहे, आयुष्य संपल्यानंतर त्याला यमदूत येऊन घेऊन जातात, यमाच्या समोर हजर करतात. यम चित्रगुप्ताला म्हणतो, चित्रगुप्ता बघ हे त्या जुईनगरचे आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा सांग. चित्रगुप्त म्हणतो, निर्णय आपल्या मतावर थोडाच आहे, निर्णय त्याच्या रेकॉर्डवर आहे. म्हणजे मग त्याचं रेकॉर्ड म्हणजे माझ्याकडे आहे. चित्रगुप्ताकडे सर्वांचं रेकॉर्ड आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच सर्वांचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. जन्मापासून मरेपर्यंत कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तासाला, कोणत्या मिनिटाला याने काय धंदे केले याची नोंद चित्रगुप्ताच्या दप्तरी लगेच होते, लगेच होते. इथं ज्या क्षणी आपण जे केलं, चांगलं की वाईट, त्याची लगेच नोंद चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर तिथे होते. कशी काय होते सांगू? मी तुला काल फोन केला होता, तू घेतला नाही. काय बोलता? काय म्हणजे? बघा तुझ्या रेकॉर्ड, तुझ्या मोबाईलवर माझा नंबर आहे की नाही. मी तू उचलला नाही. आणि केव्हा? 2:15 केला होता. तू लगेच घेऊन काढतो. तू बरोबर 2:15 माझा नंबर तुझ्या याच्यावर उमटलेला आहे, तो तू उचलला नाही. हे लगेच कळतं की नाही? म्हणजे ज्या क्षणात मी केला त्याच क्षणात तुझ्या मोबाईलवर त्याची नोंद झाली. तसं ज्या क्षणी आपण जे करतो इथे, त्याच क्षणी त्याची नोंद चित्रगुप्त रेकॉर्डरला लगेच होते. आपले छोटं मशीन आहे, चित्रगुप्ताकडे मोठं मशीन आहे. अख्ख्या जगाचं रेकॉर्ड त्याच्यात बसते, सर्व जगात. माझ्या पदरचं नाही सांगत, ज्ञानोबरांची उभी सांगतो तुम्हाला. 10व्या अध्यायामध्ये यमसंयमतामहम, संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलंय. तर यम संयमन कसं करतो याचे तपशील ज्ञानोबराय देतात. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, केल्यानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियमितया माझी यम. जगाची शुभाशुभे लिहिती. फक्त जुईनगरच नाही, नेरुळवाल्यांचं आहे, भीमाशंकरवाल्यांचं आहे, सर्वांचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे सापडेल. जगाचं म्हटले, जगाची शुभाशुभे म्हटलेलं आहे. सर्वांचा रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. चित्रगुप्त म्हटलं मी देतो त्याचं रेकॉर्ड. चित्रगुप्त उठतो, लगेच फाईल काढतो त्याची. आशिया खंड, भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्यातली नवी मुंबई, त्यातलं जुईनगर, त्यातली अमुक सोसायटी, त्यातला अमुक फ्लॅट, अमुक, आणि त्याच्यातला तो माणूस आणि त्याचं रेकॉर्ड. हे बघा, चित्रगुप्त ती फाईल काढून देतो. यम उचकून पाहतो. पहिलंच वाक्य लागतं, हा कधीच मंदिरात दर्शनाला गेला नाही, कधीच काकड्याला गेला नाही,
कधी नाम सप्ताहात भाग घेतला नाही. खाली आणखी अंडरलाईन मारलेलं असं वाक्य लागतं, उलट सप्ताह हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत होता. अन्नदानात भाग घेतला नाही. आता मी सगळं रेकॉर्ड तुम्हाला सांगत नाही, तुम्ही त्याच्याकडे जाऊन बघा काय असेल. सगळं रेकॉर्ड एके दिवशी खूप प्याला, पडला आणि मेला. फाईल बंद झाली. यमाने त्या फाईल मधले ठळक ठळक मुद्दे काढले. त्याची 15 दुष्कृत्य विशेष अशी काढली आणि दूतांना सांगलं, दूतांनो हे बघ, याच्याकडून हे 15 महान गुन्हे झालेले आहेत, जबरदस्त. तेव्हा याला या 15 नरकाला न्यायचं आणि 15 नरकात, प्रत्येक नरकात 15 वर्ष याला मार देत राहायचं. मग मारिती, तोडीती, झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, झोडतात. ज्याने ती आज्ञा पालन केली नाही आणि स्वैर वागत राहिला त्याला अशी मार खाण्याची पाळी येते. आणि ज्याने ते आज्ञा पालन केलेले आहेत त्याचं आयुष्य ज्या वेळेला संपतं, त्याला न्यायला यमदूत ज्या वेळेला येतात, यमदूत यमापुढे हजर करतात. यम चित्रगुप्ताला म्हणतो, चित्रगुप्त म्हणतो त्याची फाईल माझ्याकडे आहे, सर्वांची आहे. ती आणली, उघडून पाहिली. पहिलंच वाक्य लागलं, दररोज पहाटे हा मंदिरात काकडा भजन करीत असे, नंतर देवाची पूजा करीत असे, नंतर विष्णू सहस्रनाम म्हणत असे, नंतर गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचत असे. त्याचप्रमाणे आलेल्या संत महात्म्याची, कोणाची, साधूंची सेवा पूजा अर्चा करत असे, देवाचं दर्शन घेत असे, घरी आईवडिलांचं दर्शन घेत असे आणि उरलेल्या काळात समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा करत असे. नाम सप्ताहात भाग घेत असे. कार्यकर्त्यांना सांगत असे, करा, सतोटीने करा, चांगल्या प्रकारे करा, कोणाला सक्ती काय करू नका, देईल ते स्वेच्छेने घ्या, पण भागलं पाहिजे ना. नाही भागलं ना, माझ्याकडे या, उरलेलं सगळं मी देईल. जिथे कमी तिथे आम्ही. या प्रकारे करत असे. सर्व भागात घडवले, सर्व भागात मंदिरं घडवले, सर्व ठिकाणी बाल संस्कार केंद्र काढले, सर्व ठिकाणी संस्था, सर्व प्रकारे जिकडे तिकडे देवाच्या भजनाला, साधनेला, समाजाच्या सेवेला, साधनेला जिकडे तिकडे सर्वांना ते प्रबोधन तो करत असे. सर्व लाईनला लागल्यानंतर आयुष्य संपत आलेलं तो म्हटला, आता आम्ही जातो. उत्तरेकडे तोंड करून बसला. भगवंताचं स्मरण करत करत हा देह भगवंताच्या चरणी विलीन केला. फाईल संपली. यम गहिवरतो, उठतो, खाली येतो आणि त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो. आज माझा यमलोक धन्य झाला. आजपर्यंत मी वाट पाहतो तसा महात्मा, असा भक्त कधी इथे येईल आणि माझा यमलोक पवित्र होईल. यमधर्म वाट पाहे नित्यकाळ म्हणे, धन्य वेळ भेटती ते. आणि मग चरणावर मस्तक ठेवून आदराने नेतो, आसनावर बसवतो, पूजा अर्चा करतो, विष्णुदूतांना बोलावून घेतो आणि सांगतो, ही तुमची गिरायक, याला वैकुंठ धामाला न्या. पूजा अर्चा करून यम त्याला वैकुंठ धामाला पाठवतो. आणि जो स्वैर वागतो, जो आज्ञा पाळत नाही, भलतं पितो, भलतं खातो, भलतं काय करतो, यमदूत मग चांगला त्याला मारतात, तोडतात, नाही झोडतात. म्हणून या उदाहरणाचं सार, ज्यांनी आज्ञा पाळली ते सुटले, ज्याने आज्ञा पाळली नाही तोच आत राहिला आणि त्याच्यावर मार खाण्याची पाळी आली. आता आपल्याला मार खायचा नाही तर आपण काय केलं पाहिजे? देवाची आज्ञा पालन केली पाहिजे. पण आजपर्यंत नाही घडलं ना, जाऊ द्या. जे नाही घडलं ते जाऊ द्या. गेलेलं आयुष्य कसं गेलं याचा विचार सोडून द्या. उरलेलं आयुष्य कसं घालवायचं याचा आता निर्णय घ्या. आजपासून प्यायची बंद. इथं कोणी पिणारी नसतीलच म्हणा, पण जर कोणी असतीलच तर त्यांनी हा निर्णय घ्यावा का या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात
आम्ही हा निर्णय घेतला, देवाशी वचन दिले की आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मांसाहार करणार नाही, आजपासून मी हिंसा करणार नाही, आजपासून मी कोणाला पीडा देणार नाही, वाईट काही करणार नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. असा आज आपण वचन द्या की आपली ही भगवान मागचं केलेलं सर्व फाईल संपून टाकतो आणि इथून पुढे जे तुम्ही प्रतिज्ञा करून नियमित चाललात, भगवान त्यातून आपली सुटका करतो. म्हणून तो जो आत राहिला ना, तो म्हणला मी एकटाच कसं काय आत राहिलो, सगळे बाहेर पडले. तो म्हणतो बरोबर आहे, माझी चूक झाली, मी डोळे झाकले नाही, मी आज्ञा पाळली नाही म्हणून आत राहिलो. आता सुटका कशी होईल? एक करूया आपण. त्याने काय सांगितलं होतं? डोळे झाका. आता झाकू ना डोळे आपण आणि मनोमन त्याची प्रार्थना करू की मी आता जाम डोळे झाकले, तू मंत्र म्हण, जिथं असेल तिथून म्हण. भगवंताची प्रार्थना करूया, पाहू बरं काय होतं ते. त्याने जाम डोळे झाकले आणि मनोमन देवाची प्रार्थना करूला, देवा मी तुझी आज्ञा पाळली नाही, तू डोळे झाक म्हटला होता तरी मी झाकले नाही, तुझी अवज्ञा केली त्यामुळे मी आत राहिलो, मला मार खाण्याची पाळी आलेली आहे, झालेली चूक माझी आहे हे मी कबूल करतो आणि इथून पुढे अशी चूक करणार नाही याचं तुला अभिवचन देतो. मी आता जाम डोळे झाकले, तू मंत्र म्हण म्हणजे मी बाहेर येईल. अशी मनोमन त्याने प्रार्थना केली. मनोमन केलेली प्रार्थना देवाला ऐकू जाते. देवाने लगेच पाहिलं, हा त्याचाच मिस कॉल आहे, बरोबर आहे, हा त्याचाच नंबर आहे. आता तो कबूल करतोय, माझी चूक झाली, आता अशी चूक करणार नाही असं अभिवचन देतोय. ठीक आहे, मग जो चूक कबूल करतो तो दयस पात्र आहे. इथून पुढे करणार नाही म्हणतो, हरकत नाही, आपण त्याला सोडूया. मग भगवान संकल्प करतो की संकल्प करताच हा बाहेर येतो. बाहेर आल्याबरोबर भगवान म्हणतात, राम राम, कसं काय तू, काय तू खरं नाही, हे बघ खूप रक्तबंबाळ केलं त्या गोपीने, मला खूप मारलं. भगवान म्हणतात, तुला मार बसला, यात माझी काही चूक आहे का? नाही ना म्हणे देवा, तुझी काही चूक नाही, माझी चूक आहे, मी डोळे झाकले नाही. का झाकले नाही? मला असं वाटू लागलं तू काय करतो ते पाहावं. एक लक्षात घ्या, जीवाने काय करतो ते पाहू नये, देव काय 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 सांगतो ते ऐकावं. देव काय करतो ते पाहण्याचा जीवाचा काय अधिकार आहे? देवाने काय करून काय करू नये हे पाहण्याकरता सुपरवायझर पदी आपली नियुक्ती कोणी केली? म्हणून देव काय करतो ते पाहण्याचा जीवाचा अधिकार नाही, देव काय सांगतो ती आज्ञा पालन करण्याचा जीवाचा अधिकार आहे. तेव्हा आपण आज प्रत्येकाने संकल्प करा, मागे केलं ते गेलं, मागीला केली त्या उघीची वाहू, पण आता निश्चय करा. आता या सप्ताहापासून जाणीव ठेवा, आग्रह करा, मनाने निर्धार करा की वाईट काही पिणार नाही, वाईट काही खाणार नाही, आई वडिलांची अवज्ञा करणार नाही, आई वडिलांची सेवा करणार, अतिथी सद्गुरूची सेवा करणार, समाजाची, देशाची, दीनदुःखिताची सेवा करणार. याप्रमाणे आजपासून सुधारणा करा. वाईट करू नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका, की आपलीही सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. हेच या उदाहरणाचं सार आहे, हेच कीर्तनाचं सार आहे आणि हेच सप्ताहाचं सार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नामसप्ताहातून एक घ्या. या देशाचे आपण नागरिक आहोत, आपलंही कर्तव्य आहे देशाच्या दृष्टीने काही करायला पाहिजे. तेव्हा चांगलं ते करायचं, वाईट ते टाळायचं, अशी आपल्या जीवनाची वाटचाल ठेवा की निश्चित भगवान आपली सुटका केल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने काल्याच्या माध्यमातून सर्वांना हा सारखा आनंद दिलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं काल्याच्याच कीर्तनाने समारोप का करायचा, तर भगवान गोपाळांना सांगतायत, गोपाळांनो भूक लागलेली आहे तुम्हाला, आणा शिदोऱ्या. सर्वांनी शिदोऱ्या आणल्या. भगवंताने सांगितलं आज आपल्याला एक आगळा वेगळा कार्यक्रम राबवायचा. काय? आज ज्याचं त्याने खायचं नाही. मग काय करायचं? सर्वांचं एकत्रीकरण करायचं, काला करायचा, आगळा वेगळा कार्यक्रम, सर्वांना मिळालं पाहिजे अशी ही योजना आहे माझी. काला करायचा, सगळ्यांच्या शिदोरी एकत्र करा. सगळ्यांच्या शिदोरी एकत्र केल्या, भगवंताने आपली शिदोरी त्यात घातली, सर्वांचं एकत्रीकरण केलं आणि सांगितलं आता असं करा, त्याच्या मुदा तयार करा. त्याच्या मुदा सारख्या तयार केल्या आणि सांगितलं की चांगला वाटणारा बघा कोण आहे, त्याच्याकडे द्या वाटायला. काय काय वाटणारे लय विचित्र असतात, लोकांना थोडं थोडं देतात,
मागे खूप उरवतात प्रसाद आणि कोपऱ्यात जाऊन एकट्याच गप्पानी मारत बसतात. अशा स्वार्थी अप्पल पोट्याकडे कधीच वाटायला देऊ नये. वाटायला त्याच्याकडे द्यावं जो सर्वांना सारखं देईल आणि सर्वांना मिळालं त्यात मला मिळालं असा मानणारा, असा वाटणारा पाहिजे. मला नाही राहिलं तरी चालेल, सर्वांना मिळालं ना त्यात मला मिळालं असा वाटणारा पाहिजे. असे वाटणारे फक्त एकच आहे या भूमंडळावर, ते म्हणजे संत. संत हेच सर्वांना सारखं देतात. आपल्याला नाही मिळालं चालेल, सर्व जग सुखी झालं त्यात मला सुख असे मानणारे संत आहेत. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत मुखे सर्व तसे. म्हणून सर्वांना सारखं देणारे संत आहेत. तेव्हा संतांच्या मागे जावं, त्यांनी जसं मार्गदर्शन केले तसं आपण आपल्या जीवनात राहावं की निश्चित आपली सुटका होईल. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेच पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून देवाने काला केला, सर्वांचं एकत्रीकरण केलं आणि सर्वांना सारखं दिलं, याचं नाव काला. सर्वांचं एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरण. म्हणून काल्याच्या माध्यमातून देवाने समाजाला ही चेतना दिली, जनतेला ही प्रेरणा दिली की मी सांगतो याप्रमाणे आपण सर्वांनी आपलं जीवन चालवा, सर्वांना सारखं द्या. एकाच परमेश्वराचे आपण सर्व लेकर आहोत. कोणाला कमी जास्त पाहू नका, कमी जास्त लेखू नका. सर्वांना सारखं द्या, सर्वांना समाधान मिळेल अशी आपली वाटचाल करा. ही भगवंताने शिकवण दिली काल्याच्या माध्यमातून. आजही देशात भयानक विषमतेची दरी निर्माण झालेली आहे. काही अतिशय सुखी आहेत, काही अतिशय दुःखी आहेत. काहींना असं झालंय की काय काय खावं, आणि काहींची ही परिस्थिती आता काय खावं, घरात ज्वारीचा दाणाही शिल्लक नाही. अशी विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली आहे. काहींना असं झालंय पैसे कुठे कुठे ठेवावेत, देशातल्या बँका कमी पडतात, परदेशात ठेवायची पाळी आहेत, काय करावं या पैशाचं. आणि काहींची ही परिस्थिती आहे काहीच नाही, विष खाऊन मारावं, पण विष घ्यायलाही पैसे नाहीत ना, कसं मारायचं, काहींना कसं मारावं ही देखील नाही. इतकी विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली आहे. ही विषमता आपल्याला घालवली पाहिजे, गेली पाहिजे. याकरता एक करायला पाहिजे, काय, ज्यांच्याकडे जास्त स्टॉक आहे त्यांनी काय करायचं, आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून आपल्याकडे अधिक असलेली संपत्ती समाजाच्या सेवेला लावा, देशाच्या सेवेला लावा, दीनदुःखिताच्या सेवेला लावा, मंदिराला लावा, शाळेला लावा, चांगल्या कार्याकरता लावा. म्हणजे सर्व सुखी होतील आणि सर्व सुखी झाले की त्यात संतही सुखी होतील, भगवान सुखी होईल. म्हणून काल्याच्या माध्यमातून देवानी सर्वांना महत्वाची शिकवण दिली. म्हणून संतांचं म्हणणं आहे की काल्याच्या कीर्तनाने समारोप करा. 7 दिवस तुम्ही काय 7 दिवस सांगितलं, अगोदर सांगितलेलं ध्यानात राहत नाही, शेवटी सांगितलेलं ध्यानात राहत. माहित आहे ना ते शेवटी काय बोलले, शेवटी काय बोलले माहिती आहे का, म्हणजे शेवटी काय बोलले हे ध्यानात राहतं. म्हणून संतांनी सांगितलं 7 दिवस तुम्ही काही सांगा, पण 7व्या दिवशी काल्याचं कीर्तन करा. आणि काल्याच्या कीर्तनातून ही योजना सर्वांच्या लक्षात आणून द्या. सर्वांचं एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरण, याचं नाव काला, की सर्व जग सुखी होईल. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. ही सर्वांची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून काल्याच्या कीर्तनाने समारोप करा, ही संतांनी पद्धत घालून दिली. आज आपल्या जुईनगरचा हा काला होऊन ही आपल्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. तेव्हा आपणही आपल्या जीवनात ही आता शेवटचं ध्यानात ठेवा. दुर्व्यसनं सोडावी, दुर्वर्तनं सोडावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, सर्वांच्या सेवेला आपलं शरीर व्हावं, समर्पित करावं. सर्वांना आनंद झाला की त्यात आपल्यालाही आनंद होईल. म्हणून आपण सर्वजण या विचाराचे पाईक बनत तुकोबारांच्या अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगांनी दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार हो? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले नाही इंद्रायणीच्या डोळ्यात,
पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते बुडवलेले अभंग दगडाला घेऊन वर आले की नाही? जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला. आणि आपल्याला जी गाथा मिळाली आता ती केव्हा मिळाली? तिथे तरल्यानंतर. तिथे जर ती बुडाली असती तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? आमच्या वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगत असत की ती गाथा तरली म्हणून आपण तरलो. ती बुडाली असते तर आपणही बुडालोच असतो. पण ती गाथा जिथे तरली त्याच तारक जागेवर त्या गाथेचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरली म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहूला राबवण्यात आली. ज्या डोहात ती बुडवली, ज्या डोहात ती तरली, त्याच डोहाच्या कडेला त्या अभंगाचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर आता उभं राहिलेलं आहे. 35-40 कोटीची कामं झालेली आहेत. काशीला मानस मंदिर आहे. रामचरित मानस मार्बलवर कोरलेलं मंदिर काशीला आहे. अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे. वाल्मिकाने मूळ संस्कृत केलेलं रामायण मार्बलवर कोरलेलं मंदिर अयोध्येला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं हे आगळं वेगळं वैभव महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे. आपण या पहा. ज्यांनी पाहिलं नसेल अजून त्यांना विनंती आहे की आता वेळ काढा जरा. या पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. सर्व अभंगाचा एकाच वेळेला दर्शन आपल्याला घडू शकतं. कोणता अभंग कोणत्या वेळेला कोणती चेतना प्रेरणा देईल सांगता येत नाही. निश्चित आपल्या जीवनात बदल घडू शकतो. म्हणून आपण गाथा मंदिरावर अनेक समाजोपयोगी कार्य तिथे राबवली जात आहेत. 30-40 कोटीची कामं झालेली आहेत. तिथे अन्नपूर्णा भवन आहे. दररोज दर्शनाला आलेल्या भाविकांना जेवण दिलं जातं. दुपारी 12 ते 2 या वेळेत 500-700 लोकांचं रोज जेवण होत असतं. दर्शनाला आलेल्या भाविकांचे उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं असतं. तसंच आरोग्यदानही तिथं आहे. दर बुधवारी दर्शनाला आलेल्या भाविकांची शारीरिक चिकित्सा केली जाते जे व्याधीग्रस्त आहेत. आणि त्यांना मोफत औषधं आयुर्वेदिक पद्धतीने दिली जातात. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे चाचणी केली जाते आणि मोफत औषधं दिली जातात. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम तिथे राबवलेले आहेत. अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, तसं ज्ञानदान आहे. अभंगाचे शिकवण समाजाला दिली जाते. तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय आहे. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. आता सध्या 150 मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय आहे. कोणी म्हणेल मग फी तर खूप असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही. 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एक करायचा अभ्यास आणि तो त्यांनीच केला पाहिजे. आणि आपण त्याच्या बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. अभ्यास करून संतांची शिकवण ही जगापर्यंत पोहोचवायची. अभंग आता ते दगडावर कोरून लावले तर जगाच्या हृदयावर कोरायचे. आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत गेलं पाहिजे. म्हणून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेत एक शिक्षण देऊन त्यांचं तसं वक्तृत्वावर जोर दिला जातो. आणि त्याचा सराव जर त्याने पुढे केला तर तो जगापर्यंत जाऊन का सांगणार नाही. संस्कृत, इंग्रजी भाषा जगभर चालते. म्हणून जगापर्यंत हे पोहोचू शकतो. असे सर्व गाथा मंदिरावर हे समाजोपयोगी कार्य घडत आहे. अजूनही तिथे बरीच कामं आपल्याला 15-20 कोटीची कामं करायची आहेत. महाद्वार करायचं आहे. गुरुकुलची आणखी वाढ करायची आहे. भक्तनिवासची वाढ करायची आहे. गार्डन डेव्हलप करायचे. तुकोबारायांचे जीवन प्रसंग दाखवायचे आहेत. समाज प्रबोधन कसं घडवलं ते दाखवायचं आहे. असे अनेक कामं आहेत. तर आतापर्यंत भाविकांनी लाखोनी नाही कोटीने सहकार्य केले म्हणून इथपर्यंत येऊ शकलं. आता राहिलेली कामं होण्याची काही अडचण नाही. का नाही? राहिलेले लोक अजून बरेच आहेत म्हणून. तेव्हा जे राहिलेले आहेत त्या राहिलेल्यांनी एक लक्षात घ्यावं की तुकोबारायांच्या अभंगाने आपल्याला खूप मोठी प्रेरणा चेतना दिलेली आहे. पण 30 वर्षे सांगत आले पण आपण अजून काही केलेलं नाही. ज्या तुकोबारायांच्या वचनाने आपलं जीवन हे बदललेलं आहे त्या अभंगाच्या या कायमच्या स्मृती ठेवण्याच्या या मंदिरात प्रांगणात आपणही काहीतरी सेवा केली पाहिजे. अनेक लक्षाधीश अजून शिल्लक आहेत पण त्यांच्या लक्षात अजून काय येत नाही हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. राहिलेल्या लक्षाधीशाने लक्षात घ्यावं आणि तुकोबारायांच्या सेवेचं लक्ष गाठवावं. म्हणजे तुकोबारायांचं सेवेचं आपल्याकडे तुकोबारायांचं लक्ष लागेल, देवाचं लक्ष लागेल. असो तरी
गाथा मंदिराच्या सर्व समाजोपयोगी कार्याची जाणीव तुमच्या लक्षात येणार नाही, विसरून जाल. तेव्हा सर्वांना पुन्हा लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेले आहे आर्ट पेपरवर. समोर गाडीमध्ये आहे. आपण प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या घरात लावा. येता जाता दर्शन घडेल, गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल आणि वर्षभराच्या पंचांगाची जाणीव त्याच्यातून आपल्याला होईल. एकादशी कधी, चतुर्थी कधी, चंद्रोदय कधी, वारी कधी, कोणत्या दिवशी कुठे मुक्काम दिंडी, हे सर्व आपल्याला त्यातून मिळेल. आपण जरूर घ्या, म्हणजे आपल्याला सर्व पुढचं नवीन वर्षाचं 25चं हे कॅलेंडर आपल्याला प्राप्त होईल. तसंच डायरी तुकोबाराय रोजनिशी, त्याच्यात तर 17 महिन्याचं पंचांग आहे, ती खिशात ठेवा. घरात कॅलेंडर उपयोगाला येईल, खिशात बाहेर डायरी उपयोगाला येईल. आपण उपयोग करून घ्यावा. असो, संतांचे विचाराचार आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करा. त्याकरताच हा सप्ताह आहे. आपण जुईनगरची सर्व मंडळी, जे कार्यकर्ते मंडळी, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना जी समाज सहकार्य देते, अनुमती देते आणि सहाय्य करते, तुम्ही सर्वजण मोठे भाग्यवान आहात. तर या दृष्टीने आपण अंतर्मुख व्हा सर्वांनी, आणि अंतर्मुख होऊन आपलं चुकतंय कुठे हे शोधा. आपल्याकडून अशी काही गोष्ट घडू नये की आपल्या मार खाण्याची पाळी येईल, आपण सुटका आपली होईल, असंच आपल्या जीवनात घडत राहावं. भगवान करो सर्वजण या विचाराचे पाईक म्हणून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करतो. भगवंताने सर्व गोपाळांना कसा आनंद दिला, काल्याच्या रूपाने भगवान त्याचं वर्णन भागवतात करतात. बिभ्रद्वेणम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानव मसून कवनम तत्फलान्यंगुदिषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग् बालकेली पुंडलीक वरदारि गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम